एव्हरीवन, नमस्कार. मी अश्लेषा सयाजी खोत. आज संतोषच्या ब्लॉगमध्ये आहे. ॲक्च्युली आम्ही सर्व जात आहोत आज रायगडला. सगळे ऑफिस ट्रिप, सगळेजण कलिग सगळे. तर मी तुम्हाला दाखवते एक एक करून कोण कोण आले आमच्यासोबत. आणि आम्ही एक हॉल्ट टाईप केलं आहे. जुईनगरला अर्धी लोक, काही लोक पनवेलला, काही लोक ते कळंबोली, मॅगडी वगैरे अशा ठिकाणी. तर आता आमचा संतोष जो तुमचा यूट्यूब चॅनल होल्डर आहे तोच लेट आहे. आता मी तुम्हाला दाखवते कोण कोण आहे आमच्यासोबत. थांबा. हे एवढे सर्व आम्ही जण जातो. हा कल्पेश आहे, हे आमचे मॅनेजर आहेत. हा चंद्रप्रकाश, तो तिथे सूरज, अक्षता मॅम, हे श्याम सर आमचे TL, या माधुरी मॅडम, या श्रद्धा मॅडम, हे आमचे AJ सर एकमेव मंडळाचे अधिकारी. हे आमचे मंदार सर म्हणजेच गंधार. आणि हे राहुल, शेजारच्या घरचे आपल्या घरी. आणि हे आपले प्रमुख पाहुणे अश्विन मौर्य. सो आता मी जुईनगरला पोचलो आहे. आणि मला पोचता इथे खूप उशीर झाला होता. आम्हाला ॲक्च्युली टाईम दिला होता 12 वाजेपर्यंत सर्वांना भेटण्याचा, पण येत्याचा मला खूप उशीर झाला होता. मोरया मोरया, शिवाजी महाराज की जय. करून देऊ का? अजून 4 वडे ना काही पुढे आज सांगतील माझी लागला तर नाही. सो गाईज, फायनली आम्ही इथे रायगडला पोचलेलो आहोत. आता आम्ही या हॉटेलमध्ये फ्रेश होण्यासाठी थांबलेलो आहोत. आणि थोड्याच वेळामध्ये आम्ही इथून नाश्ता पाणी वगैरे करून पुढे निघणार आहोत. सो भेटूया पुढे. आम्ही गड चढण्यासाठी पुढे जात आहोत. तुम्ही बघू शकता सर्व आमचा स्क्वॉड. तुम्ही दोघे का पाठी आहेत? चला लवकर. You said never let me go. 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 You said never let me go.
आम्हाला गड सोडून फक्त 15 मिनिटं झालेले आहेत आणि सर्व जण थकलेले आहेत. सर्वजण आराम करतात आहे. आता आपण खरं पायगाला गेलो असतो. हा डोंगर फिरून तिथं खाली पायगाला गेलो असतो. तेवढ्या वेळात आपण वरती आलो. नाही आपण वरती अंतर का 20 मिनिटात आलो. सर्वांनी हाय बोला. जय शिवराय. जय शिवराय, जय भवानी. महेश कसं वाटतं ट्रिपला तुला? एक नंबर. गोव्याला आलं गोव्याला. गोव्याला आलात? अजून तर काय चढलो, अजून काहीच नाही चढलो आहोत आपण. चढू ना, बघ नंतर बसू नकोस. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. धर्मवीर संभाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सर्व इम्प्लॉयज काय बोलतात ते की आम्हाला मंगळवारी सुट्टी पाहिजे. त्याचा दावा तुझ्या हातात आहे. तू फक्त जाऊन बोल. सगळे आजारी पडले, भेटलीच सुट्टी. सर्व म्हणतात खूप थकलो आम्ही, त्यामुळे आम्हाला सुट्टी पाहिजे. अरे तू मंगळवारची गोष्ट करतोय. मंगळवार अश्लेषा पाठी थांबू नको, पुढे चल. चल. छत्रपती संभाजी महाराज के जय. महादेव. महादेव. छत्रपती संभाजी महाराज के जय. छत्रपती शिवाजी महाराज के जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. महादरवाजा सर्वात मोठा असणारा महादरवाजाच्या उंबरठ्यावरती आहोत. पण इथे आल्यानंतर काही लोकांना वाटतं की खरी किल्ल्याची सुरुवात महादरवाजा उंबरठ्यावर नव्हते, पण नाही. इथून 500 मीटर किल्ला आतमध्ये आहे. हा सर्वात मोठा दरवाजा महादरवाजा. जरी इथून आपण आतमध्ये गेलो की पुन्हा गड फिरून पुन्हा महादरवाजाच्या उंबरठ्यावरतीच यावं लागतं. म्हणजे जाणे येण्याचा हा एकच मार्ग आहे. रायगडला चारी बाजूनी मोकळे दरे आहेत. रायगड हा स्वतंत्र अभेद्य अजिंक्य असल्यामुळे महाराजांनी रायरीची निवड केली. रायगडाचं मूळ नाव होतं रायरी, याला 14 नाव होती. सत्ता आल्या तशी नामकरण याची बदलत गेली. रायगडाचं मूळ नाव होतं रायरी. जंबुदीप, इस्लामगड, बदेना, रासीवटा, पूर्वेकड, जिब्राल्टर, रायगडाचं मूळ नाव होतं रायरी. ज्या दिवशी रायरीची बांधकामं पूर्ण झाली त्यावेळेस रायरीचं नामकरण केलं. रायगड 14 वर्ष लागली किल्ला बांधायला.
ज्यांनी हा रायगड बांधला आपले आर्किटेक्चर इंजिनियर होते हिरोजी इंदुरकर. माधुरी 14 वर्ष लागली. या बांधकामासाठी लागणारा पैसा का कमी पडला होता. त्यांनी स्वतःचं घरदार जमीन जागा भाडा विकून डागेले विकले आणि 14 वर्षामध्ये किल्ले रायगडाची बांधकाम पूर्ण केली. अशी मावळे अशी पोरं मिळाली म्हणून छत्रपती शिवाजी राजांनी हे स्वराज्य उभं केलं. इथे आल्यानंतर आपल्या नजरेसमोर या महादरवाजाच्या उंबरठ्यावरती आलो की आपल्या नजरेसमोर पहिला प्रश्न उभा राहतो. रायगडावरती इमारती बुर्ज बांधली गेली. इमारती बुर्जांसाठी लागणार एवढं मोठं पाषाण निर्माण करून केलं असेल. एवढा मोठा दगड एवढा मोठा पाषाण त्यावेळी गडा खालून किल्ल्यावर आणणं शक्य होतं का? तर नाही. पाणी अडवा पाणी जिरवा. 400 वर्षापूर्वी हिरोजनी किल्ल्यावर मोहीम राबवली. 11 खड्डे मारले. उत्तरच्या भागावर त्या आडवी भिंत बांधली. तिथे पाण्याचा साठा केला. म्हणजे बघा पिण्यासाठी पाणी मिळालं. पिण्यासाठी पाणी मिळालं. बांधकामासाठी दगडी मिळाला. ह्या बुर्जांना कडेकपरच्या दगडाची पाषाणाची तोडफोड केली. पाषाण घडवलं गेलं आणि ते पाषाण बांधकामासाठी वापरलं गेलं. दगड चिपकवण्यासाठी वापरले पूर्वी 3 पदार्थ चुना सीस आणि गुल. सीस म्हणजे लीड. तिन्ही पदार्थ एकत्र मिश्रण करून त्यांनी दगडाचं बांधकाम चिपकवलेलं आहे. बघा दादा समुद्रातले गडकिल्ले पाहिले. समुद्रातले गडकिल्ले पाहिले तर तिथे बांधकाम केलं गेलं दगडामध्ये. तुम्ही अलिबाग मधलेच आहात. सिंधुदुर्ग ती साईड येते ना कोकणामधलेच आहात ना. जर का समुद्रातले गडकिल्ले पाहिले बांधकाम पाषाणे दगडाचं घडवलं गेलं. समुद्रातले गडकिल्ले बांधले तिथे विटाचं बांधकाम केलं गेलं का? तर दगडामध्येच बांधकाम केलं गेलं. मग तिथे पाषाण चिपकवलं गेलं. मग तिथे मटेरियल काय वापरला? आज तो तुम्ही हिराकोट किल्ला जर का पाहिला तिथे हिराकोट तलाव पण अलिबाग मध्ये खूप काय बघण्यासारखं आहे. आता त्यातला जो दगड हिराकोट तलावामधलाच दगड काढला पण पाषाण तिथलं काढलं गेलं. पण तिथे काय वापरलं गेलं? तर अंडी उडीद डाळ बेळाची फळं जांभ्या दगडाचा चुरा आणि मेथीचा वापर केला. पाण्यामध्ये बांधकाम तिथे शूट झालं पाहिजे म्हणून हे पदार्थ वापरले गेले. तिथं चुना सिसा आणि गुळ तिन्ही पदार्थ एकत्र मिश्रण करून त्यांनी दगडाचं बांधकाम चिपकवलेलं आहे. 14 वर्ष लागली हा किल्ला बांधायला. आता दरवाजाच्या उंबरठ्यावर आतापर्यंत आपण खूप वरती चढलेलो आहोत. आता आपण जाणार आहोत टकमक टोककडे. तिथली आपण थोडीफार माहिती घेणार आहोत. आपल्यासोबत गाईड आहेत. वैभवनी गाईड डिसाईड केलेला आहे आणि गाईड आपल्याला सर्व प्रकारची माहिती सांगणार आहे. तर बघूया टकमक टोककडे गेल्यानंतर गाईड काय सांगतो. माझा रायगड काय वाटतं वैभव तुला गडावरती आलं कसं वाटतं? गडावरती आल्यानंतर असं इतिहासात गेल्यासारखं फील होतं. चला मित्रांनो असं वाटतंय जिवंत उदाहरण सगळं ताजं होत आहे. असं वाटतं आजूबाजूला मावळे आहेत. असे अंगावरती महाराज काटे येतात अंगावर आहे. काटे येत आहेत. ऐकतोय त्याचं खूप असं सगळं इमॅजिन होत आहे की आता झालंय. पैठणी साड्या कशा असतील मशाल कशा असेल कसं ते चकमकत असेल सगळं आपलं रायगड. मजा येते. येस मजा येते. दरवाजाची जी पाणी दरवाजाच्या वरच्या भागातूनच करण्यात येते. म्हणजे जर का किल्ला पाहायचा असेल ना तर नाही. पूर्ण होलं दिसत तुम्हाला छोटे घ्या ते बघा. तिथून घनाचे बंदुकीचे मारे करता यावे. आणि ही जी भिंत गेली ना हे 2 गोळाकाराचे बुरुज दिसतात अजय आणि विजय. बुरुजाच्या बाहेरनं जी तटबंदी गेली भिंत ती किल्ले रायगडावरची संरक्षण भिंत आहे. ही आता जिथे आपण उभे आहोत ना ही भिंत दिसते ना तुम्हाला बांधलेली भिंत दोन्हीकडे गेलेली पसरलेली ती संरक्षण भिंत आहे. म्हणजे एकदा का दरवाजा बंद झाला की गडाखाली महाराजांच्या आज्ञेशिवाय जाईल ही फक्त पाण्याची धार आणि किल्ल्यावरती जाईल ती पण हवा. म्हणजे रायगडावरती जावं त्या हवेच्या वेगाने आणि वर्ण खाली यावं तर खळाळत्या पाण्याने. म्हणजे चारी बाजूला रायगडाला मोकळ्या दारी आहेत. कुठे याला तटबंदी बुरुज नाही. बघा आता येताना आपण माझ्यासोबत तुम्ही तोफा पाहिल्या असतील. तिथे 2 आहेत इथे 2 आहेत. ही लांब पाळल्याची तोफ म्हणतात तिला लांब पाळल्याची. साधारण तोफेचा स्पीड होता 3-4 किलोमीटर तोफ पळत होती. जर का म्हणजे रायगडाच्या जर चारी बाजूने किल्ला पाहिला तर किल्ल्यावर तोफा नाहीत. इथे तोफा आहे. इथे काय ठेवण्यात आलं कारण का ही किल्ल्याची खरी फ्रंट बाजू होती समोरची बाजू होती.
जर आक्रमण झाली तर इथून तोफेचे मारे करता यावे म्हणून बुरुजांवरनं संरक्षणला आणलेल्या तोफा महादरवाजाच्या. राजांचा राज्याभिषेक सोहळा झाला ना त्यावेळी इथे 21 तोफांची सलामी देण्यात आली आणि शेवटी तोफेंचा उपयोग केला गेला. जुल्फिकार खानाने किल्ला खालून वेढला होता. राजाराम महाराज निघून गेले दक्षिणेने. त्यावेळी काही लोक इथे होती. शिवाजी राजांचं निधन हे रायगडावरती झालं. राजे गेल्यानंतर संभाजीराजे रायगडावर 9 वर्ष राहिले. संभाजीराजे किल्ले रायगडावरती 9 वर्ष राहिले. मधला इतिहास का लिहिला नाही? संभाजीराजे किल्ल्यावर 9 वर्ष राहिले होते पण संभाजीराजांचा इतिहासच लिहिला गेला नाही. संभाजीराजे गेल्यानंतर राजाराम महाराज काही दिवस इथे होते. त्यावेळेस औरंगजेबाचा सरदार जुल्फिकार खानाने हा किल्ला खालून वेढला होता. त्यावेळेस राजाराम महाराज आणि त्यांच्या पत्नी बघा तारा राणींनी पण खूप लढाई केल्या. मधला इतिहास काही खोटा लिहिला गेला. मधला इतिहास खरा अजून समोर आला. खरा इतिहास दडलेला आहे. आता सध्या सिरियल वगैरे पाहताय ना म्हणून गड किल्ल्यांकडे सध्या लोक इथे येत आहे. पूर्वी जास्त कोण येत नव्हतं. कमी लोक असायचे. साधारण आठवड्यातून एक ग्रुप असायचा. गोनी दांडेकर, निनाद बेडेकर असे इतिहासकार लोक येत होते पूर्वी. येत नव्हतं. फायनली आम्ही पूर्ण खूप थकलो आणि गडावरती पोहोचलो आहेत. तुम्ही पाहू शकता इकडचा व्ह्यू अतिशय सुंदर आहे. असे गुन्हेगारांचे हातपाय बांधून भाल्याच्या टोकाने फेकायचे. हायकोर्ट ही शिक्षा तिथून दिली जात होती. महाराजांनी कोणाला फेकलं नाही. संभाजीराजेने गद्दारांना सोडलं नाही. संभाजीराजेने मात्र गद्दारांना सोडलं नाही. बघा हा टकमक टोकावर आल्यानंतर टकमकच पाहावं लागतं. खाली मोकळी दरी आहे. ही किल्ल्याची पूर्व दिशा. बघा जोपर्यंत तुम्हाला जोपर्यंत दिशा रायगडावरती आल्यानंतर कळत नाही ना तोपर्यंत रायगड पाहायला याला सुद्धा महत्व नाही. बघा आपण कुठल्या दिशेला उभे आहोत? किल्ल्याच्या रायगडाच्या उत्तरेला उभे आहोत. उत्तरेला टकमक टोक, पश्चिमेला हिरकणीचा कडा. ही किल्ल्याची पश्चिम बाजू आहे. दक्षिणेला काळकाईचा खलगा म्हणतात. पूर्वेला भवानीचा कडा. समोर बघा हा बोटाच्या अंगठ्यासारखा. समोर बघा हा बोटाच्या अंगठ्यासारखा एकदम सुळका स्तंभ दिसतोय तुम्हाला सह्याद्रीमध्ये इकडचा. समोर बघा सुळका स्तंभ दिसतोय का तुम्हाला? तो लिंगाणा आहे.
महाराजांच्या काळावधी चोरी लब्बाडी गद्दारी करेल असे गुन्हेगाराचे हातपाय बांधून पोत्यामध्ये भरून भालाच्या टोकाने तिथून फेकायचे. हायकोर्ट हाय शिक्षा तिथून दिली जात होती. टकमक टोकावर गेल्यानंतर टकमकच पाहावं लागतं, खाली मुगली तरी आहे. सर्वात बघा त्याच्या मागे बघा सुळक्याच्या पाठीमागे एकदम कोपऱ्यामध्ये सर्वात उंच कोपऱ्यामध्ये उंच ठिकाण दिसते का, उंच डोंगर. राजे 16 वर्षाचे असताना तोरणाला तोरण मांडलं, गुलामगी तोडली आणि तोरणाला वयाच्या 16व्या वर्षी तोरणाला तोरण मांडलं, तो तोरणा किल्ला. या बाजूला बघा इकडे त्रिकोणीच्या मागे बघा, या त्रिकोणीच्या मागे त्रिकोणी डोंगर दिसतो तुम्हाला अशा आकाराचा, त्याच्या पाठीमागे उंच डोंगर दिसतोय स्वराज्याची पहिली राजधानी तो राजगड किल्ला. 32 वर्ष वास्तव्य महाराजांचं तिथे होतं. राजगड किल्ला स्वराज्यासाठी जागा अपुरी पडल्यामुळे आपल्या छत्रपती शिवाजी राजाने रायरीची निवड केली. रायगडाचं मूळ नाव होतं रायरी, याला 14 नाव होती. शेवटचे 10 वर्ष राजे इथे राहिले. किती वर्ष राहिले? 50 वर्ष आयुष्य लाभलं. 32 वर्ष राजगडावरती, 10 वर्ष रायगडावरती. शेवटचा श्वास आपल्या महाराजांनी इथे सोडला रायगडावरती. हे दारू कोठार आहेत, स्टोरेज म्हणजे तोफा आपण जे पाहिले ना बुरजांवर, याचं स्टोरेज कोठारामधनं केलं जातं. दारू कोठार इथे आहे. जाताना